हाय. हा बघ काय बनवायचं आज. चिकन, फक्त चिकन. बटर चिकन. बटर चिकन चला चल बटर चिकन बनूया चल. काय आता हे बटर चिकन हॉटेल मध्ये बनेल तसंच बनेल का? अरे, माझ्याकडे बघ ना आता मी कुठं काम केले. हा बरोबर आहे का मी कुठं काम केले. कुठे? हॉटेलमध्येच काम केले. ऑब्विसली बटर चिकन बनायला काय प्रश्न विचारतो भाऊ. पण नाही आम्हाला खाल्लं जाईल ना. 9 मिनिटं सांगतो. याच्यासाठी पीठ पण लागेल का? लच्छा पराठा करायचा ना आपल्याला. इकडे बघ काय इकडे आपण दाखवते कॅमेरा चालू आहे आमचा. आता हे तेल टाकायचं ठीक आहे. आणि किती पावशेर आहे का? किती अर्धा किलो हे का चिकन? किती चिकन? अर्धा किलो. तेल जरा टाकलं होतं. मम्मीला पाठव तिकडे. पीठ नाही मळतं का? तिकडे जा आम्ही तुम्ही. हा मी जातो हे पीठ मळायला. हे खायला अर्धा किलोचे किती? अर्धा किलो आहे ना? अर्धा किलोचे आणि खायला भरपूर जण आहे बा. मला म्हणलं एकच आहे. मीठ हे काय काय टाकलं आपण माहितीये का? दही टाकली आहे. दही नंतर मस्तपैकी मस्टर्ड ऑइल. मस्टर्ड ऑइल म्हणजे काय असतं? लाल मिरच पावडर. मस्टर्ड ऑइल म्हणजे कोणतं ऑइल? ते सरसो का तेल. अच्छा. म्हणजे तंदुरीचा जो फ्लेवर आहे ना त्याच्यात आहे काय खरं म्हणजे माहिती का? ते जर टाकलं ना माणसाला ना आता हे पूर्ण बनायला किती टाइम लागेल? जास्त वेळ ना एक अर्धा पाऊण तास फक्त अर्धा पाऊण तास. हे झालं आपलं मॅरिनेशन. एवढा विचार नाही करायचा की आपण अर्धा तास ठेवू बाहेर वगैरे असं काही. अच्छा. थोड्या वेळात काय रे काय आपल्याला बाहेरचं दिसत नाही. हा बाहेर दिसतच नाही. तिकडून दिसतं आपल्याला बाहेर. हे गेले पीस असे. हे नवीन खिडकी आलेली आज तेव्हा एक नंबर दिसतंय. पाय चालू झालेले. इसका बोलते बटर चिकन. ग्रिल करेंगे आपण पहिले चिकन. समोर हो ते दिसायला खूप भारी दिसतंय. ते चवीला पण असावं भारी. किचन तर खूप मस्त आहे तुमचं. जाऊ दे नाही कोकण नाका जाऊ. काय तुला काय करते? 1 स्टेप डन. एक स्टेप झालेली आहे. आता सेकंड स्टेप कोणती आहे ते पाहू आपण. आता ग्रिल करायची आपल्याला. म्हणजे हे झाल्यानंतर लगेच ग्रेव्ही बनवायची असते का? ग्रेव्ही ग्रेव्हीसाठी काय काय सामान लागेल तरी? माझ्याकडे काजू बदाम तर नाही आहे. आज आपण बेसिक मध्ये आहे. अच्छा. म्हणजे जेवढं अफोर्ड नाही गरिबांसाठी काही. गरीबासाठी मग गरिबांचं बटर चिकन आहे का? गरीबाचा नाही आगे राहणार. लच्छा पराठा करायला किती टाइम लागेल? टमाटे बहुत सारा लागला. म्हणजे टमाटर जास्त लागेल का? टमाटर उसके साथ हमें लेंगे मिर्च. ठीक है टमाटा 1 2 3 4 5 टमाटर. तेव्हा खिडकी पाहून नवीन खिडकी आणलेली आजच. आणि या साईडची पण एक. आणि तिकडची खिडकी पण बघा झूम करून. नाही राहू दे. अरे हवा गरम राहू दे तिकडे. फ्रीज मध्ये बघ काय काय. काही नाही त्याच्यात. फ्रीज मध्ये उसळ आहे, अंडी 2 अंडी, बॉटल्स आहे, क्रीम पॉटचं हे आईस्क्रीम. तरी अरे आपल्याला ते ठेवावं लागेल ना सर. बटर चिकन कोक पेप्सी 2 मिनिटं आणि त्याच्यामध्ये कोक ठेवावा लागेल. पेप्सी बाबाचे काय नाही ऐकता जेव्हा पेप्सी आहे आपल्याकडं. फक्त आता बटर चिकन बनण्याची देरी आहे. बटर चिकन झालं
वा हे तर खूप टेस्टी दिसून राहिलं हो. असं वाटतं की असंच खावं की काय. आता आपल्याकडे आपल्याला चाकू शोधायचा आहे. चाकू शोधलाय. अरे भेटला. चाकू तर मिळालेला आहे. चाकू मिळाला. सर्वात आपण ना व्हिडिओ घे ना इकडे. सर्वात अगोदर आपण टमाटो सुरुवात करूया. हा ठीक आहे. हे आमचा कॅमेरामॅन थोडा नवीन आहे, त्याला माहित नाही का शूट करायचं. लेट्स ट्राय. एक असे थोडेसे वाजून घेऊ. फक्त पावासारखी 4-5. हां ठीक आहे. आणि टमाटर नाही टाकलं टेस्ट नाही येणार का? जर टोमॅटो नाही टाकले तर टेस्ट नाही येणार का जास्त टमाटो? नाही ग्रेव्ही ना ग्रेव्ही कशी बनते माहिती का? सगळे मसाले टाकून हा. टमाटर टाकून वेगळं टाकून. म्हणजे आयुष्यात सुंदरपणा आणायचं आहे तर मसालेदार पाहिजे काही गोष्टी. थोडं थांबव. हा राहू दे, तू काय कर राहिला 2 मिनिटं आम्हाला धंदे कर ते फालतू काय कर राहिला. झूम करायचं आता किती टाइम लागेल तरी? एकदम आता हे टमाटर मिक्सर मध्ये करावं लागेल का? पहिले याला आपल्याला पाणी माझ्यामध्ये तुम्ही शेफ आहे अरे? एक काळ होतो आता नाही. नशिबाने साथ नाही दिली का मेहनतीने? ते सांगता येणार नाही मला. पण कला आहे आपल्या हातात. पहा मित्रांनो एकदम चविष्ट दिसतंय चिकन. आणि त्यासाठी ग्रेव्ही पण तयार होते. पण माणूस घरीच बनवत आहे सध्या. हे बघ मिरची टाकली आहे. हा, मिरची पाहून घ्या. हे टमाटे मिरची टमाटर मिरची टाकल्यानंतर जिरा. त्यानंतर 2 फरगेट इलायची 1-2 टाकून द्या इलायची. म्हणजे इलायची टाकणं विसरायचं नाहीये. तर इलायचीने काय इलायचीमुळे काय इफेक्ट होतो? बटर चिकनचा थोडासा तो फ्लेवर आहे. ओके नाव अद्रक. अद्रकला पण असं चॉप करून टाका. रफली चॉप टाका. गेला पाण्यात. लसणाला छिलायचं नाही का ते? का असं का डायरेक्ट टाकून द्यायचे का? नाही डायरेक्ट नाही आपण काढू नका छिलके काढू. चिकन झालंय रोज परत परफेक्टली रोज नाव रोज झालेलं आहे एकदम परफेक्ट. बंद करायचं. ठीक आहे. हे काय? हे लसूण लसूण टाकून देऊ. त्याच्यानंतर मित्रांनो लसूण हे प्रत्येक भाजीत गेलाच पाहिजे. गेलंच पाहिजे कारण गेलंच पाहिजे. टेस्ट येतं ना. हा आणि नसला तर लसूण नसेल तर दुकानात जाऊन घेऊन या. पण घेऊन यायचं. आता लाल मिरची पावडर काश्मीरी काश्मीरी काही. हा, थोडीशी कलरसाठी टाकायची आपल्याला. अच्छा. ठीक आहे. गेला म्हणजे खायच्या पहिले वास यायच्या पहिले माणूस बघतो. मग बघितल्यानंतर तोंडाला पाणी सुटलं पाहिजे. त्यासाठी ही काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे. बघून घ्या मित्रांनो. आता याच्यामध्ये टाकले कांदा तर सगळ्यांसाठी पौष्टिक आहे. कांदा गेला तो पण गेलाच पाहिजे. कांदा टमाटा हे कसं लसूण वगैरे हे विषयच आहे. खोल विषय आहे यांचा. हे भाजीमध्ये नसलं तर भाजीला जानच नाही. जीव नाही जीव. थोडं पॉज घे. एकाच मित्रांनो पाहून घ्या 2 कांदे तर झालेले. हा 3रा कांदा. कारण यामध्ये कांदा खूप आईचा उपवास आहे. आता आई आज चिकन खाणार नाही. ठीक आहे. तर उरले जण मी माझा पप्पा बस आम्ही तिघच आहे. आणि फोटोग्राफर. हे गेला कांदा उरलेला. आणि त्याचे काही हे करणार आहे का तुम्ही? मिक्सर मध्ये ग्राइंड करणार आहे का त्यांना? ग्रेव्ही अच्छा. आणि ते डायरेक्ट ग्रेव्ही तयार होते का त्याची? त्याची ग्रेव्ही होती का? अच्छा. म्हणजे काही मित्रांनो बघून घ्या काही अवघड नाही. फक्त
चिकन बाजारातून आणल्यानंतर त्याला रोस्ट करायचं आहे आणि त्यानंतर ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे. आणि लच्छा पराठ्यासाठी पीठ तयारच आहे. त्यानंतर पाहू आपण काय करता येईल. पहा मित्रांनो तयार झालेलं आहे. पुढची स्टेप अशी आहे की रोस्ट पूर्णपणे झालेलं आहे चिकन. शिफ्ट करून घेऊ. याला फक्त एका पातेल्यामध्ये बाउलमध्ये तुम्ही काढून घ्या. आणि आता फक्त ग्रेव्हीचं काम आहे असं मला वाटतं. पकड शोधा, पकड शोधा, पकड कुठे आहे? पकड कुठे आहे? ती बाय किती पकड. यहाँ से यहाँ का पकड़ एक क्लोज इसे कुक होने देते हैं अभी. क्या बोलती पब्लिक? इसके अंदर बचा कुचा पाणी. तरी किती पाणी टाकलं पाहिजे काय वाटतं तुम्हाला सूरज? पाणी किती टाकलं हे आपला अंदाज आहे. असं नाही की 1 लिटर पाणी टाकलं किंवा 2 लिटर टाकलं. आपण टेस्टनुसार काहीतरी टाकलं पाहिजे ना त्यावेळेला. किंवा चिकन तुमचं अर्धा किलो आहे समजा, अर्धा किलो पाणी. आता ग्रेव्ही बनवायची तुम्हाला समजून घ्या. तर कांदे टमाटा याच्या हिशोबाने पाणी गेलंच पाहिजे, म्हणजे त्याचे भिजले पाहिजे. ठीक आहे, ते बघून घे. दाखव, येतं दाखव कसे भिजले ते. एवढा पाण्यामध्ये भिजले पाहिजे. अच्छा अच्छा अच्छा, जास्त काही नाही. ठीक आहे, ओके समज. हा पहिला ब्लॉग आहे आमचा. आता नेक्स्ट आता ग्रेव्हीसाठी जे मटेरियल उकळायला ठेवलेले ते उकळू द्या. तोपर्यंत आपण ग्रेव्हीचं सामान एकत्र करूया. आता लच्छा पराठा कसा बनवता ते बघूया मित्रांनो. ठीक आहे, पाहून घ्या. पीठ मैदा आहे, मैदा आहे. म्हणजे याच्यामध्ये दुधाचा काही पदार्थ लागतो का? नाही, हे लच्छा पराठा मी जेव्हा मैसूरला होतो ना कामाला, हा, तिकडे शिकलो ना, मग त्यांची रेसिपी ती. ते कसं आहे, तिकडे होतो ना कामाला मैसूरला, मग त्यांनी शिकवलंय मला काय काय टाकतात काय काय. अच्छा, म्हणजे मैसूरला तुम्ही लच्छा पराठे शिकलेले आहेत. तिकडे होतो कामाला. घालायचं झालं थोडंसं हे मीठ, त्याच्यानंतर साखर. म्हणून लच्छा पराठा खाताना थोडीशी चव ही दुधाची वाटते. हे गेली साखर. म्हणजे साखर पण हा, पहा मित्रांनो, थोडीशी साखरही टाकावं लागतं वरती. तो क्रिस्पी तो जो नाही का, जो गोल्डन कलर आहे, तो ब्राऊन कलर येतो, त्याच्याने येतो. आणि थोडं अंड. ठीक आहे, पहा अंडही टाकावं लागतं. जसं आपण केक बनवतो त्या प्रकारेच काही थोडंफार. हे गेला अंडा. ठीक आहे, एक अंडा इनफ आहे. तुम्हाला हवं असेल टाकू शकता, नाही हवं असेल तर पण टाकू शकता. आणि हे दूध, ठीक आहे. आता याला चांगलं मिक्स करायचं. लच्छा पराठा होतोय तोपर्यंत आपली ग्रेव्ही पण तयार होते. हे दूध आणि अंडा असं मिक्स करून घ्यायचं चांगलं. अच्छा, ठीक आहे, याच्यात पाणी. आता हे जे पीठ आहे ते किती लच्छे पराठे बनवू शकते याच्यामध्ये? याच्यात बनतील तुमचे 7-8. ठीक आहे, अच्छा, याला चांगलं मळून घ्यायचं आता. ठीक आहे, पीठ. तसं मी व्हिडिओ बनवली याच्या मराठीची, म्हणजे एक आमचे जीपीची किचन आहे, चॅनल होतं, युट्यूब चॅनल होतं. त्याच्यावर आम्ही टाकेल. हा, पण ते कन्सिस्टन्सी नसल्यामुळं ते चॅनल मागं पडलं असावं. काही जॉबचे कारण होते, काही शिफ्ट झाले इकडं तिकडं, कोणाला टाइम नाही शूट करायला, त्या कारणास्तव. आई पाणी दे का मला. तांदे नव्हता भारी आहे. काय आणि तांबे नव्हतं म्हणजे काय बोलले बघितले आई माझी. तांबे नव्हता का म्हणे, ग्लास होता ना. बस बस पॉज कर, हे पूर्ण धुळे मारून. हा मित्रांनो, आता लच्छा पराठीचं पीठ मळून झालेलं आहे. अजून किती टाइम लागेल लच्छा पराठा? आता याला थोडा रेस्ट करून एक 5-10 मिनिटं असं. म्हणजे टोटल बनवायला किती टाइम लागेल तरी? 1 तास, अर्धा तास? पुरा बटर चिकन आणि ते लच्छा पराठा म्हणतोय का? तुमचे फवारणी हा. लागतात दोघांची. पाहिलं का आमची आई काय म्हटली, अशी म्हटली तुमचे थवाडे रंगवार लागतील. मग तुम्ही घरी बसून तुम्हाला चांगला टाकल्या ए,
झाली बाय. तयार झालेलं आहे लच्छा पराठ्याचं. फक्त त्याला 5-10 मिनिटं रेस्टसाठी ठेवूया. त्याला झाकून ठेव. झाकून ठेवण्यासाठी आपल्याकडं का झाकून नाही ठेवली की ती कळत पडते का? हां कडे पण नाही गेली कढई एक कोपऱ्यात. सईच्या तोंडात नुसता गाणं. आता काय करायचंय? हे रे मागे नाही. पॉज कर. नाही आपला व्हिडिओ दाखवा ना. हे मोठं बघू. पहा मित्रांनो, ग्रेव्ही आणि अजून चिकन आणि लच्छा पराठा रोज याच्यासाठी ठेवलेला आहे. किती रेससाठी किती मिनिटे? किती मिनिट ते नाही त्याच्यावर नसतं माझं ते आज गणित. आता झालं तर आता करून टाकायचं. आता घरात नवीन आरसा आणलेला आहे, पाहून घ्या. अरे मी काय म्हणतोय, मेट्रोचा जॉब सोडलाय का? मेट्रो सोडला, आता घरी बसायला थोडे दिवस. मित्रांनो ऑलमोस्ट ग्रेव्ही झालेली आहे का? झाली. आता त्याला थंड होऊ देऊ. अच्छा. थंड झाला की मिक्सरमध्ये आणि काढून तोपर्यंत आपण लच्छा पराठा करून घेऊ. लच्छा पराठा तयार करू म्हणजे बनवून. सुरू लच्छा पराठा आता एवढा टाइम बस झाला का याला लच्छा पराठा तयार व्हायला? हातात भरून ठेवलं रे सुरू असते. थंड झालं ते पाणी टाकून. चलो इकडे करूया. शनिवारी तुला. माझं पप्पा खेळ. मला काय लागतं. किती सॉफ्ट. हे कशामुळे झालं? सॉफ्ट कशामुळे झालेलं आहे? त्याचं सायंटिफिक रिझन मला माहित नाही कशामुळे सॉफ्ट. हा पण काहीतरी टाकलं असं ना त्यामध्ये की सॉफ्ट होतं ते. सॉफ्ट कारण प्रेम माझं, बाकी काही नाही. प्रेम प्रेम. गोळे तयार करू. अच्छा. आणि ते रोस्ट केलेलं चिकन थंड झालं तर काही प्रॉब्लेम नाही ना आता आपल्याला? त्याचं काही टेन्शन नाही. पाहून घ्या मित्रांनो, हे तर असंच खावं वाटतंय. म्हणजे जे 7-8 लच्छे तयार होतील असं म्हणणं आहे. अच्छा. एक लच्छा चपाती एवढा की? त्याच्यापेक्षा थोडा छोटा असतो, पण टेस्टी असतो. टेस्टी असतो. कधी खाल्लाय काय? हा हॉटेलमध्ये. कधी? मुघल दरबारला. मुघल दरबार, नाशिकला मुघल दरबार आहे, हा, तिथे गेलो तिथेच होतो. जातो कधी कधी. मला चिकन एवढं आवडत नाही, पण कधी कधी खायला बरं वाटतं. मित्रांनो पाहून घ्या, एकदम टेस्टी दिसते. असं वाटतं की या पॅनमध्ये उकडून ते नाही तळून, सॉरी उकडून नाही तळून काही विषय नाही, नवीन खाऊ आहे. शकतो. नाही आहे हो. पाहून घ्या मित्रांनो, एकदम क्लासी अँड टेस्टी. मी तर बना नाही ना. हां, अजून झाला नाही. झालं कसं? त्यांचं किचन पहा किती सुंदर आहे सर. सगळ्यांनी पहा मित्रांनो, किचन किती सुंदर आहे. नीट दाखव ना लांबून. थोडं लांब जा, वाईट कॅमेरा चालू आहे. पाहून घ्या. असा म्हणून कधी कधी बनवावं चिकन वगैरे, कारण यामध्ये मैदा भरपूर असतो, बरोबर ना? माहिती ऑप्शनल आहे. आज मन झालं म्हणून लच्छा पराठा खायचा. हा, म्हणजे मन झालं की खावं मित्रांनो, कारण मैदा इतका पण बेनिफिशियल नाही आहे हेल्थसाठी. तो विषय तो नाही आहे. कसा विषय नाही हा. का? खात राहा, खात राहा. खात राहा. हा, खात राहा, फक्त व्यायाम करत राहा, एक्सरसाइज डेली करा. आणि मैदा खायचा तर खा तुम्हाला, पण एक्सरसाइज डेली करा. मी बघितले, माझ्या जीवनात अशी माणसं बघितले जे मैदा खाऊन पण जिवंत आहे. आता काय सांगायचं. हो घ्या, मैद्याचा परत वापर केला जात आहे. सगळे खिडकी पाहण्यासाठी आलेले, उत्सुक आहे खिडकी पाहण्यासाठी. हो घ्या, कारण ही साधी सुधी खिडकी नाही, मार्बलची. कोणती अल्युमिनियम कोणती? ज्यांनी बसवली त्याला विचारू. नवीनच बांधलंय. कोणती? कशाची आहे ती खिडकी? खिडकी कशी? ॲल्युमिनियमची आहे, पण ती कोणत्या तरी कंपनीची ना. कोणा भाऊ जागो लच्छा पराठा म्हणताना. पहा लच्छा पराठा पहा मित्रांनो, टेन्शन नाही घ्यायचं, आनंदात जगायचं. 60-70 वर्ष माणूस जगतोय फक्त.
आनंदात जगा, दुसऱ्याला दुःख नका देऊ. एक फालतू गिरे नाही ज्ञान नाही झाडायचं आपल्याला ज्ञान नाही देणे काय हे व्हिडिओ दाखवतो आता ये. मित्रांनो हा पहिला लच्छा पराठा आहे. पण लाटून घेऊ पहिले गोल लाटून घ्यायचं आणि ते चपाती कुठे ठेवायचे आपण? म्हणजे आता हे कुठे ठेवायचं? कारण तवा तर नाही ठेवला ना नाही इथं. ना आपलं लच्छा पहिला करून घेऊ ना. अच्छा, असे किती करून घ्यायचे? सगळे करून घेऊ सगळे एकाच वेळी करून घ्यायचे असं? हे तेल गेलं हम्म. याला उचलायचं अच्छा, याला मैद्यामध्ये असं डुबवायचं. पहा मित्रांनो, पाहून घ्या. आंघोळ घालू डायरेक्ट नाही का जशी आंघोळ घालतो लहान बाळाला. ये हाँ ये इसको ऐसे पट्टो को ऐसे ऐसे आता बघा आता जवळ घे. अच्छा. हा, असं 1 2 पाहून घ्या 3 मित्रांनो. 4 हो, हे तर एकदम रिअल झालं ते टीव्ही मध्ये दाखवतात तसं. हे गेलं याच्या खाली. अच्छा, म्हणजे एक तयार झालेला आहे आपला. एक तयार झालाय. ठीक आहे, ओके ओके ओके. याच्यावर थोडंसं तेल. हे गेलं तेल. ओके, ठीक आहे, दाबायचं साईडला ठेवून देऊ. चला एक झाला तयार. असेच आपण बाकीचे करून घेऊया. ओके. लच्छा पराठा लच्छा तयार आहे. 6 तयार केले, बाकीचं आपण चपात्या करूया मस्त. ठीक आहे, मित्रांनो 6 लच्छा पराठे यामध्ये तयार झालेले आहे. आणि बाकीचे पण होऊ शकत होते, पण एवढे पब्लिक नाही आहे इथं खायला. त्यासाठी आपण हे खाऊया. 1 2 3 4 5 6. ग्रेव्ही ठीक आहे. आता ग्रेव्हीसाठी ग्रेव्ही इम्पॉर्टंट आहे, कारण ग्रेव्ही असली की चिकन खायला मजा येते. मजा येते. ग्रेव्ही शिवाय मजा येणार म्हणजे ग्रेव्ही लागलाच ना त्याला. हा, ग्रेव्ही काय लागते. प्रश्न? सुक्कही खातात ना काही जण. आता याला आपण ठेवून देऊ बाजूला. ठीक आहे, मागं बघा काय. ही खिडकी उघडली तर बरं गेली, गरम राहील. आता ग्रेव्हीला पाहून घ्या. आता मिक्सरमध्ये ग्राइंड केलं जाईल. हे जितकं पण आपण काय टाकलेलं आहे, कांदे बटाटे टमाटर. हे कांदे बटाटे टमाटर नाही, बटाटा नाही याच्यात. नाही कांदा आहे, लसूण आहे, टमाटर आहे आणि मिरच्या आहे. मिरच्या आहे. आता पहा मिक्सरमध्ये कशा प्रकारे केलं जातंय. आणि सांगायची गरज नाही. आता किती बारीक करावं की मीडियम करावं साईज? काय पेस्ट करायचं म्हणजे ग्राइंड किती प्रकारे केलं? मग ग्राइंड करायचं म्हणजे पण मीडियम जास्त बारीक वगैरे असं काही? एकदम पातळ. एकदम पातळ करावं लागेल आपल्याला. स्मूथ झाली माझी बस. स्मूथ हे इथं ठेवून देऊ. थोडं पाणी घट्टपणा. पहा मित्रांनो, पेस्ट तयार झालेला आहे चिकन बटरचा. आता आपल्याकडे हा पॅन आहे, याच्यातच आपण कुक करणार आहे बटर चिकन. आता हा पॅन आहे आणि याच्यातच बटर चिकन तयार होणार आहे. गॅस चालू. त्या अगोदर तेल वगैरे टाकावं लागेल. तेल आता तेल किती यूज करावं याच्यात? थोडा जास्त नाही. अच्छा, बटर हे बटर आहे. थोडं असं टाकू. बटर म्हणजे बटर टाकणं कंपल्सरी आहे? नाव बटर चिकन आहे तर बटर चिकन टाकतो. बटर अच्छा. टाका म्हणजे काय नो लॉजिक. पण त्यासाठी बटर चिकन आणावंच लागेल आपल्याला बाजारातून. आता तडका द्यायचा आहे. तर हा? गॅस स्लो. ठीक आहे, तर तडक्यासाठी आपल्याला लागणार आहे. तडक्यासाठी आपल्याला परत टमाटर यूज होणार आहे मित्रांनो. म्हणजे आपल्याला टमाटरचा खूप यूज होणार आहे यामध्ये. टोटल आपल्याला 7-8 टमाटर तर कंपल्सरी लागतील. व्हिडिओ नको. तडका देऊ कांदा टमाट्याचा. पहा मित्रांनो, कांदा कापून झालेला आहे, टमाटर कापून झालेला आहे. आता या पॅनमध्ये आपण तडका दिला जाईल. कशाचा? कांदा टमाट्याचा. कांदा टमाट्याचा तडका देणं एक इम्पॉर्टंट आहे काही. हां, वेल बटर चिकनला हे कांदा टमाट्यावरून जात नाही, पण मला ॲक्च्युली मध्ये थोडं आवडते. अच्छा, कांदा म्हणजे तुम्हाला अजून टेस्ट पाहिजे असेल तर तुम्ही तडका दिला तर चालेल. हा गेला कांदा वरचा.
कांदा टाकल्यानंतर आता टमाटर टाकलं जाईल. थोडासा थोडंसं मीठ त्यामध्ये. हे मीठ. त्यानंतर कांदा झाला. आता हे टाकू. काय? दालचिनी दालचिनी दालचिनी. दालचिनी अख्खी टाकायची का? नक्की टाकून द्या. हे मला वाटलं दालचिनी पावडर टाकायला लागते का? हे कांदे. कांदा. ओके ओके ओके. Now done. टमाटे चांगले खूप झाले ना, त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये लाल मिरच पावडर आणि कसुरी मेथीचा तडका. अच्छा अच्छा. ओके. नंतर आपली प्युरी जाणार. काय करून राहिला रे गजिया? ये आमचे मामा. कांदा टमाटा झाला आहे. याच्यामध्ये जाणार काश्मीरी लाल मिरच पावडर. कॅच. त्याची काश्मीरी लाल मिरची पावडर. त्यानंतर कसुरी मेथी. कसुरी मेथी. ठीक आहे. मिक्स. आणि आपली ग्रेव्ही. त्यामध्ये ग्रेव्ही टाकली जाईल आणि परत मिक्स केलं जाईल. थोडंसं उद्या मावायचं. आणि आता चिकन. आता चिकन त्यामध्ये मिक्स केलं जाईल. असं वाटतं तयार झालेलं आहे, पण ते तयार नाही झालेलं आहे अजून. त्याला कुक करायचं आहे आपल्याला. त्याला कुक करावं लागेल. त्यामध्ये थोडं मीठ. ओके. पहा मित्रांनो, बटर चिकन ऑलमोस्ट तयार होत आहे आणि त्यासोबतच आपण लच्छा पराठा बनवूया. आता लच्छा पराठाचा शेफ कुठे गेलेत काय माहिती, पण एक सेकंड. शेफ आलेले आहेत आता. आणि कुठे गेलो होतो? आता नाही इथं बाहेर गेले ना तुम्ही कुठं. आता त्या पहिला लच्छा पराठा तयार होत आहे. बघून घ्या मित्रांनो. किती मोठा करावा लागतो? छोटा, जास्त मोठा नाही. जास्त मोठा मित्रांनो मजा येणार नाही, कारण ते जे त्याचे लेयर्स असतात ते दबून दबून जातील. जातील बरोबर. खाली. जेणेकरून मग तो लच्छा पराठा नाही जाणार. ओके. मग ती चपाती होऊन जाईल मित्रांनो. यापेक्षा आपण जास्त मोठा नाही करावा. हे आपला लच्छा पराठा गेला. पहिला लच्छा पराठा ओके. त्याच्यावर तुम्हाला लेअर दिसत असतील थोड्या थोड्या. त्याला पहिले भाजून घ्या चांगले. काय म्हणजे लोक काय करतात माहिती का रे, डायरेक्ट तेल टाकून द्यायचं. आणि तेल टाकलं की झालं लच्छा पराठा. म्हणजे नाही, पण तो लच्छा पराठा जोपर्यंत त्याला चांगला भाजत नाही आपण अच्छा अच्छा अच्छा. तोपर्यंत पहिले चांगला भाजून घ्या दोन्ही साईडून. त्याला म्हणजे तो फुगला पाहिजे. फुगत नाही रे, पहिले चांगले भाजून घ्या. अच्छा. दाखवतो तुला. हे एकदम इकडे बघून घे. हे आपलं बटर चिकन ऑलमोस्ट रेडी झालं. लुक ॲट द कलर अँड टेस्ट. इकडे बघ, टेस्ट करू दे. अप्रतिम. काय मित्रांनो, आता याला बघून असं वाटतंय की लगेच खावं, पण आपल्याकडे अजून आता चांगला भाजला गेलाय. आता याच्यात जाणार तेल. तेल इम्पॉर्टंट आहे हेल्थसाठी पण आणि टेस्टसाठी पण. ते फालतूगिरी डायलॉग मारून आम्ही. मग तेल तर इम्पॉर्टंट आहेच ना. तेल शिवाय काय होणार आहे का काही? तेल शिवाय तर एकही भाजी नाही होत, एकही पदार्थ नाही होत. केली तर होऊन जाते तसं काही नाही. हा पण टेस्ट नाही लागेल ना. टेस्ट नाही लागत.
पराठा पाहून घ्या तो लगेच फुगला तो आणि तो भाजत जा. तो भाजतोय तोपर्यंत आपण दुसरं बनवून घेऊ. पहा मित्रांनो, तेल टाकल्यामुळे एकदम तो असं वाटतंय की माणूस बिना बटर चिकन पण खाऊ शकतो. तो इतका टेस्टी दिसतोय. हां पण याच्यासोबत घेतलं तर तुम्ही जन्नतची सैर भेटून जाईल मला. पाहून घ्या. मला कंट्रोल नाही होते माहिती आहे का. झालंय कधी लच्छा पराठा बिना मी पहिले 2च बनवून घेतो आणि मग आपण लगेच खाऊया. बाकीची आई बनवली. पहिला झालाय. पहिला झालेला प्लेटमध्ये बघून घ्या कसा दिसतो. 2 मिनिटं मग दाखवतो. इकडे बघा. इकडं टाकायचं पॅनवर. पहा ते लेयर्स पहा कसे बाहेर आलेले ते. बघून घ्या. याला म्हणतात टेस्ट. हो खरंच खूप भारी बनवलेला दिसतोय. ग्रेव्ही पूर्ण शिजू द्यायची का काय नेमकं मला समजलं नाही जरायचं बटर चिकनचं. बटर चिकनचं काय समजत नाही तुम्हाला. म्हणजे किती वेळ तरी ठेवायचं आपण. झालंय आता त्याला आपल्याला काढून घ्यायचं. ओके ओके ओके. मलाच घाई झाली माहिती का. मलाच कंट्रोल नाही होता आता. मग आता खायला तयार करू का आता. लगेच आता आपण याला प्लेटिंग करू. प्लेटिंग नंतर करू, पहिले खाऊन घेऊ. आपले व्ह्युअर्स आपले प्रेझेंटेशन करतील ना. हां बरोबर आहे. पब्लिकला प्रेझेंटेशन पाहिजे. लच्छा पराठा झालाय. आता सगळं अगोदर आई बाकीचे करून ठेवलं लच्छा पराठा. आता आपण करूया प्लेटिंग. आता प्रेझेंटेशन कशा प्रकारे होतं. बटर चिकन याच्यात जाणार. आता ग्रेव्ही आपण काढून घेतलेली एका बाउलमध्ये त्यावर बटर. कारण जर बटर चिकन बनवायचं असेल तर बटर तुमच्या घरात लागेल म्हणजे लागेल. आणि त्यानंतर थोडीशी प्रेझेंटेशनसाठी अमूलची क्रीम आहे. ओके ओके. माझा लच्छा पराठा. हा आपला लच्छा पराठा. ओके. आता काय करूया. आता खाऊया. झालंय आता कंट्रोल नाही होत. ओके ओके पहिला बाईट. ओके ओके. सी द लेयर्स. हो हो. आता हे लेयर्स आणि हे हो. अरे इथे खूप टेस्टी वाटत राहील. खूप म्हणजे खूप खतरनाक. ठीक आहे. आता मित्रांनो काही वेळासाठी कॅमेरा बंद करतो कारण हे जे बघून वाटतंय ना असं वाटतं लगेच खावं. तर ओके. गुड बाय. टेक केअर अँड बाय.